महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटामधील लहान तोलवापाडा व मोठा तोलवापाड्याच्या मध्ये असलेल्या रतवाई नदीवरील तयार केलेला लाकडी पूल अखेर पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला। शाळकरी मुलांचे होतात अतोनात हाल। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील असलेला पिंपळखुटा येथील लहान तोलवापाडा तसेच मोठा तोलवापाडा या दोन्ही पाड्यांच्या मध्ये असलेली रतवाई नदी या नदीवरून जाण्यासाठी तेथील नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून लाकडी पूल तयार केलेला होता। परंतु गेल्या काही दिवसांपासून होणारा मुसळधार पाऊस याने तयार केलेला लाकडी पूल अखेर जोरदार पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने तेथील नागरिक तसेच शाळकरी मुलांचे मोठे नुकसान होत आहे। मुलं शिक्षणापासून वंचित होत आहेत, तसेच नागरिकांना सुद्धा मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे। तरी सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। अजून किती दिवस येथील नागरिक शासकीय सुविधांपासून वंचित राहणार असा गंभीर प्रश्न तयार झालाय। कलेक्टर साहेबांना याबाबतीत येथील बिरसा फायटरकडून अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनात जाग येत नाही। जर हा प्रश्न सुटत नसेल तर येथील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील व येणाऱ्या पुढील मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल। आतापर्यंत या भागातील अनेक नागरिकांना तसेच महिलांना देखील वैद्यकीय सोयी न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागलाय। तरी प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडून येणाऱ्या इलेक्शनवर बहिष्कार टाकतील। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।